मित्रांनो, लॉन्ड्रा टाकचे लोक बघा. असं वाटतच नाही की ती कार 3800च्या आसपास घेतली आहे. बघू शकता तुम्ही कारचा लुक किती चमकत आहे. कार मधून पण बघा किती मस्त दिसत आहे. आपण आपल्या दोन्ही कार विकल्या आहे आणि दोन्ही कार मागे आपल्याला जवळपास 1600 रुपयाचा प्रॉफिट झाला. नमस्कार मित्रांनो, आर्यन वर्स गेमिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण कार फॉर सेल सिम्युलेटरची नवीन सिरीज सुरू करत आहोत. चला तर मग सिरीज सुरू करूया. तर मित्रांनो, हे आहे आपलं छोटंसं शोरूम आणि या शोरूमची ही आपली छोटीशी जागा. चला तर मग ऑफिस ओपन करूया. तर मित्रांनो, आपण याच ऑफिसमधून आपला संपूर्ण बिझनेस चालवणार आहोत. हे आहे आपलं कम्प्युटर. या कम्प्युटरवरून आपण वेब पेजवरून कार सेल करू शकतो आणि अपग्रेडवरून आपण आपलं ऑफिस अपग्रेड करू शकतो. डेकोरेशनवरून आपण आपल्या ऑफिसला नवीन लुक देऊ शकतो. कोणत्याही मोठ्या बिझनेसची सुरुवात नावापासूनच होते, म्हणून आजपासून आपल्या शोरूमचं नाव आहे आर्यन मोटार्स. तर मित्रांनो, आपल्याला ऑफिसचं नाव टाकण्यासाठी खर्च आलेला आहे 1000 रुपये. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे आपली पहिली कार शोधायची. चला तर मग आपण आपली पहिली कार शोधण्यासाठी जाऊया. आपल्याकडे कार नसल्यामुळे आपल्याला बसनेच जावं लागेल. हे आहे बस स्टँड. चला तर मग नेबरहूडमध्ये जाऊया. स्वागत आहे तुमचं नेबरहूडमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिली कार दिसली आहे लॉर्ड फिएस्टा. तर बघूया ती कार कितीपर्यंत मिळते. ही कार मिळत आहे आपल्याला 10,679ला. पण सुरुवातीला एवढे पैसे खर्च करायचे नव्हते, म्हणून पुढची कार बघूया. चला तर मग पुढच्या कारपर्यंत जाऊया. तर या कारचं नाव आहे लॉर्ड एक्सप्लोरर. ही कार तर आपल्या बजेटच्या बाहेर आहे, म्हणून ही पण सोडली. सुरुवातीला आपल्याकडे फक्त 23,900 रुपये असल्यामुळे कार नाही मिळाली, तर लॉर्ड फिएस्टाच घेऊया. पण एक बार सर्व कार बघून घेऊया. तर मित्रांनो, शेवटी आपल्याला बजेटमध्ये मिळाली आहे लॉन्ड्रा टाक्स फक्त 3,864 रुपयाला. ही डील तर मला चांगली वाटली. चला लगेच घेऊया. तर मित्रांनो, आपण या कारला रिपेअर करायला पाठवूया आणि दुसऱ्या कारचा शोध घेऊया. मित्रांनो, आपल्याला 20,000 मध्ये दुसरी कार मिळेल का नाही? लॉर्ड फिएस्टाच घ्यावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? चला तर मग आपण रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बघूया कार. मित्रांनो, आपल्याला आजच्या 2 कार रिपेअर करून विकायच्या आहे. बघूया होत्या का नाही विकणं. मित्रांनो, आपल्याला सगळ्या कार बजेटच्या बाहेरच मिळत आहे. लास्ट ही कार बघूया कितीला मिळते. ही कार पण आपल्या बजेटच्या बाहेरच आहे. बराच वेळ कार शोधल्यानंतर आपल्याला पुन्हा लॉर्ड फिएस्टाच घ्यावी लागणार आहे. चला तर मग लॉर्ड फिएस्टाकडे जाऊया. तर पुन्हा आपण पोचलो आहे लॉर्ड फिएस्टा कार जवळ. चला तर मग कार बाय करूया. तर फायनली कार बाय केली आहे. चला तर मग कार रिपेअरिंगला नेऊया. तर आपण कारमध्ये एंट्री केली आहे. तुम्ही कारची फायरिंग बघ, किती खतरनाक येते. तर रिपेअरिंगला जाताना कारची टेस्ट ड्राईव्ह करून बघूया टॉप स्पीड कितीपर्यंत जाते. तर गाडीची स्पीड चालली आहे 123, 123, 124. अरे यार, टर्न आला. या गाडीची टॉप स्पीड जवळपास 123 ते 24 पर्यंत जाते. फक्त 10,500च्या कारची स्पीड 124 पर्यंत जाते. म्हणजे जवळपास आपण या कारला रिपेअरिंग करून 15,000 आरामात विकू शकतो. तर फायनली आपण पोचलो आहे रिपेअरिंग शॉपवर. चला तर मग आपली पहिली कारची पेमेंट देऊन कार रिपेअर करूया. तर मित्रांनो, आपल्या कारला रिपेअर होण्यासाठी 2.5 तास लागणार आहे. तर भेटूया कार रिपेअरिंग झाल्यावर. तर फायनली कार रिपेअरिंग झालेली आहे. चला तर मग तिला ऑफिसमध्ये नेऊया. मित्रांनो, आपलं ऑफिस रिपेअरिंगच्या पुढेच आहे, म्हणजे आपल्याला कार लांब घेऊन जायची गरज नाही पडणार. मित्रांनो, या कारची फायरिंग बघू शकता तुम्ही. लॉर्ड फिएस्टापेक्षा जास्त लाऊड वाटते. मित्रांनो, लॉन्ड्रा टाकचे लोक बघा. असं वाटतच नाही की ती कार 3,800च्या आसपास घेतली आहे. चला तर मग आपण ही कार सेलला लावूया. तर मित्रांनो, आपण ही कार बाय केली आहे 3,864ला आणि रिपेअरिंगला खर्च आलेला आहे 118 रुपये. आपण या कारची प्राईस टाकू 5,000 रुपये. म्हणजे जवळपास आपल्याला या कार मागं 1,000 रुपये प्रॉफिट होईल. चला तर मग आपण दुसरी कार रिपेअर करायला टाकूया.
तोपर्यंत ही कार घेण्यासाठी ग्राहक येतील. ऑफिसच्या पुढेच ॲटो रिपेअरिंग असल्यामुळे आपल्याला जाण्या येण्याचा वेळ असतो. बघूया ही कार रिपेअर होण्यासाठी किती खर्च येतो. चला तर मग कारला मध्ये नेऊया. या गाडीला फक्त 102 रुपये खर्च आला. ही कार रिपेअर होण्यासाठी 1 तास लागणार आहे. तर भेटूया आपण 1 तासानंतर. तर फायनली कार रिपेअरिंग झाली आहे. बघू शकता तुम्ही आता कार लगेच डॅमेज दिसत नाही. मित्रांनो, आपण ही कार फक्त रिपेअर करून विकणार नाही. आपण ह्या कारला पॉलिश करू आणि कारचे काही पार्ट डॅमेज झाले आहे ते पण दुरुस्त करू. हे आपल्याला ॲटो पेंटिंगमध्ये मिळेल. चला तर मग ॲटो पेंटिंगमध्ये जाऊ. बघूया किती खर्च येतो. तर मित्रांनो, कारचे पॉलिश करण्यासाठी 3000 रुपये खर्च येतो. चला तर मग 3000 रुपये देऊन कारची पॉलिश करूया आणि डॅमेज झालेले पार्ट पण टाकूया. तर पार्ट टाकण्यासाठी खर्च आलेला आहे 564 रुपये. आता कार बाहेर काढतो मी. मग फक्त कारचा लुक बघा किती भारी दिसतो. तर बघू शकता तुम्ही कारचा लुक किती चमकत आहे. कार मधून पण बघा किती मस्त दिसत आहे. चला तर मग कारला आपण ऑफिसमध्ये नेऊया. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या कारची प्राईस किती टाकायला पाहिजे? मला तर वाटतं ही कार आरामात 15,000 रुपयात विकल. बघूया आपण या कारची प्राईस 15,000 रुपये टाकून विकती का नाही विकत. चला तर मग लवकरात लवकर ऑफिसमध्ये जाऊया आणि कार सेलला लावूया. हे आहे आपलं छोटंसं कम्प्युटर. मित्रांनो, आपण ही कार 10,779ला घेतली आणि 3,118 रुपये खर्च केला. जवळपास 13,800च्या आसपास खर्च आला. म्हणजे जवळपास आपल्याला या कार मागं 1200 रुपये प्रॉफिट होणार आहे. चला तर मग बाहेर कस्टमरची वाट बघूया. मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजले आहे. सांगता येत नाही आज कस्टमर येईन का नाही म्हणून. आपण ऑफिसमध्ये 7 वाजेपर्यंत थांबणार आहे. बघूया तोपर्यंत येतात का नाही कस्टमर. मित्रांनो, 6 वाजले आहे. आणखी एक पण कस्टमर आला नाही कार बाय करण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, येईल कस्टमर आज का नाही येणार? मला तर काही कळतच नाही का बरं नाही येईना कस्टमर. तर मित्रांनो, शेवटी 6:30 वाजता 3 ग्राहक आले. बघूया हा ग्राहक कितीपर्यंत बाय करतो कार. चला तर मग पहिल्या ग्राहकाकडे जाऊया. तर मित्रांनो, हा ग्राहक 4,634 रुपयाची ऑफर करतोय. आपल्याकडे बार्गेनिंग स्किल नाही म्हणून कार सेल केली. बघूया दुसरा ग्राहक कितीपर्यंत कार घेतो. हा ग्राहक 14,751 रुपयाला कार घेत आहे. दुसरा ग्राहक बघूया कितीपर्यंत कार घेतो म्हणून. हा ग्राहक तर डायरेक्ट गाडीमध्ये शिरला. मित्रांनो, हा ग्राहक जवळपास 100 रुपये जास्त देऊ लागला म्हणून ह्याच ग्राहकाला देऊया. आपण आपल्या दोन्ही कार विकल्या आहे आणि दोन्ही कार मागे आपल्याला जवळपास 1,600 रुपयाचा प्रॉफिट झाला. आता मित्रांनो 7:30 वाजले आहे. चला तर मग ऑफिस बंद करूया आणि झोपण्यासाठी जाऊया. मित्रांनो, ही आपली सुरुवात होती. आपण पहिल्याच दिवशी 1,600 रुपये कमिले. चला तर मग आपण आपल्या करवनमध्ये जाऊया. मित्रांनो, हे आहे आपलं करवनमध्ये ट्रक टाईपचं छोटंसं घर. चला तर तुम्हाला मधून दाखवतो कसं आहे म्हणून. तर मित्रांनो, हे आहे आपलं किचन आणि हे आहे बाथरूम आणि इथं आपल्याला झोपण्यासाठी बेड आहे. मित्रांनो, आपलं आजचं डेली मिशन पूर्ण झालं. आपल्याला 2 कार रिपेअर करायच्या होत्या. त्यासाठी मिळाले आपल्याला तब्बल 20,000 रुपये आणि आपल्याला बार्गेनिंग स्किल अनलॉक करण्यासाठी 300 आणि 600 जवळपास 90 XP मिळाली आहे. बघूया आता बार्गेनिंग स्किल अनलॉक होती का. तरी पण अजून आपली बार्गेनिंग स्किल अनलॉक झाली नाही. आपल्याला अजून बार्गेनिंग स्किल अनलॉक करायला 30 XP लागत आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की 30 XP करू आणि बार्गेनिंग स्किल अनलॉक करू. आजचा पहिला दिवस इथे संपतो. पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखी एक चांगल्या कार घेऊ आणि आर्यन मोटर्स अजून मोठं बनवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.